समास 6वा. उत्तम पुरुष निरूपण. श्रीराम. नाना वस्त्रे नाना भूषणे, येणे शरीर शृंगारणे, विवेके विचारे राजकारणे, अंतर शृंगारीजे. अफजल खानाच्या वधानंतर श्री शिवाजीराजे श्री समर्थांच्या दर्शनास आले असता हा समास सांगितला. श्री समर्थ म्हणतात की अनेक प्रकारची वस्त्रे, नाना आभूषणे यांनी माणूस शरीर शृंगारतो. तसेच विवेकाने, विचाराने आणि राजकारणाने त्याने आपले अंतरंगही शृंगारले पाहिजे. शरीर सुंदर सतेज, वस्त्रे भूषणे केले सज्ज, अंतरी नसता चातुर्य बीज, कदापि शोभा न पावे. एखाद्याचे शरीर सुंदर सतेज असेल, ते वस्त्रे आभूषणे यांनी सजविलेले असेल, पण त्याच्या अंतरात चातुर्याचा लेशही नसेल, तर ते शोभून दिसत नाही. तुंड हे कान कठोर वचनी, अखंड तोले साभिमानी, न्याय नीती अंतःकरणी, घेणार नाही. तोंडाळ, हेकेखोर आणि कठोर शब्द बोलणारा माणूस अखंड अभिमानाने, गर्वाने जणू डोलत असतो. त्याच्या अंतःकरणात न्याय नीती यांना प्रवेश नसतो. तर हे शीघ्र कोपी सदा, कदापि न धरी मर्यादा, राजकारण संवादा, मिळोची नेणे. तहे वाईक, सदा शीघ्र कोपी माणूस कुणाचीही मर्यादा ठेवत नाही. राजकारणात तो संवाद जोडूच देत नाही, कुणाशी जुळवून घेतच नाही. ऐसे लौंद बेईमानी, कदापि सत्य नाही वचनी, पापी अपस्मार्जनी, राक्षस जाणावे. असे दुष्ट बेईमान लोक कधीही खरे बोलत नाहीत. असे पापी आणि पिशाच्यवत दुष्ट म्हणजे भूतलावरील राक्षस जाणावेत. समया सारिखा समयोजेना, नेम सहसा चलेना, नेम धरिता राजकारणा, अंतर पडे. एका प्रसंगासारखा दुसरा प्रसंग येत नसतो, म्हणून कधी कधी एकच नियम लागू पडत नाही. एकाच नियमाचा हट धरला तर राजकारणात अंतर पडते. अति सर्वत्र वर्जावे, प्रसंग पाहोन चालावे, हट निग्रही न पडावे, विवेकी पुरुषे. म्हणून सर्वत्र अतिवर्ण्य मानावे. जसा प्रसंग असेल त्याला अनुसरून योग्य त्याप्रमाणे वागावे. विवेकी पुरुषाने कुठल्याही गोष्टीचा हट्ट धरू नये. बहुतची करिता हट्ट, तेथे येऊन पडेल तट, कोणी एकाचा सेवट, झाला पाहिजे. एखाद्या गोष्टीविषयी फार हट्ट, दुराग्रह धरला तर आपसात फूट पडते. वेगवेगळे पक्ष निर्माण होतात. त्यातील कोणता तरी एकच निर्णायक होणे आवश्यक असते. बरे ईश्वर आहे साभिमानी, विशेष तुळजा भोवानी, परंतु विचार पाहोनी, कार्य करणे. एक गोष्ट बरी आहे की ईश्वराची आपल्यावर कृपा आहे, तो आपला कैवारी आहे. शिवाय तुळजाभवानीची आपल्यावर विशेष कृपा आहे. तेने तरीही आपण विचारपूर्वक कार्य करणे आवश्यक आहे. अखंडची सावधाना, बहुत काय करावी सूचना, परंतु काही एक अनुमाना, आणिले पाहिजे. जो अखंडच सावधान असतो त्याला विशेष सूचना देण्याची आवश्यकता नसते, परंतु तरीही काही गोष्टीची कल्पना करून त्याप्रमाणे वागणे आवश्यक असते. समर्थापासी बहुत जण, राहिला पाहिजे साभिमान, निश्चळ करून या मन, लोक असती. सामर्थ्य संपन्न पुरुषाजवळ अनेक लोक गोळा होतात. त्यांचा अभिमान राखला पाहिजे, म्हणजे न डळमळणाऱ्या निष्ठेने ते बरोबर राहतात. म्लेच दुर्जन उदंड, बहुता दिसाचे माजले बंड, या कारणे अखंड सावधान असावे.
दुर्जन म्लेच्छ उदंड झाले आहेत आणि दीर्घकाळ त्यांनी बंडच माजवले आहे. म्हणून अखंड सावधान राहणे आवश्यक आहे. सकळ करता तो ईश्वरू, तेने केला अंगीकारू. तया पुरुषाचा विचारू, विरुवळा जाणे. सर्व गोष्टींचा खरा करता ईश्वरच आहे. त्याने ज्याचा अंगीकार केलेला असतो, त्याने ज्याला आपला असे मानलेले असते, त्या पुरुषाची थोरवी क्वचित एखाद्यालाच कळते. न्याय नीती विवेक विचार, नाना प्रसंग प्रकार. परीक्षेने परांतर, देणे ईश्वराचे. अशा पुरुषाच्या ठिकाणी न्याय नीती विवेक विचार नाना प्रकारचे प्रसंगावधान आणि लोकांच्या अंतरंगाची अचूक परीक्षा असे गुण असतात. ही ईश्वराची देणगी असते. महायत्न सावधपणे समयी धारिष्ट धरणे, अद्भुतची कार्य करणे, देणे ईश्वराचे. असा पुरुष सावधपणे महान प्रयत्न करीत असतो. कठीण प्रसंगीही त्याचे धैर्य टिकून राहते आणि त्याच्या हातून अद्भुतच कार्य घडतात. हे सर्व ईश्वराच्या कृपेने होत असते. यश कीर्ती प्रताप महिमा, उत्तम गुणासी नाही सीमा. नाही दुस्ती उपमा, देणे ईश्वराचे. त्याचे यश, त्याची कीर्ती, त्याचा प्रताप आणि महिमा आणि उत्तम गुण यांना सीमा नसते. त्याला द्यावयास दुसरी उपमा नसते. हे सर्व ईश्वराचे देणे असते. देव ब्रह्मणाचार विचार, किती एक जनासी आधार. सदा घडे परोपकार, देणे ईश्वराचे. असा पुरुष देव आणि ब्राह्मण यांचा आदर करतो, आचार विचार सांभाळतो. त्याचा कित्येक लोकांना मोठा आधार असतो. त्याच्या हातून सदैव परोपकार घडत असतो. ही सर्व ईश्वराची कृपा होय. येहलोक परलोक पाहणे, अखंड सावधपणे राहणे. बहुजनाचे सहाणे, देणे ईश्वराचे. इहलोक आणि परलोक दोन्हींचा विचार असा पुरुष करतो. तो अखंड सावधपणे राहतो आणि अनेक लोकांचे वागणे बोलणे सहन करीत असतो. ही ईश्वराची देणगी होय. देवाचा कै पक्ष घेणे, ब्रह्मांडाची चिंता वाहणे. बहुजनासी पाळणे, देणे ईश्वराचे. असा पुरुष देवांचा कैवार घेतो, ब्राह्मणांची चिंता वाहतो आणि अनेक लोकांचे पालनपोषण करतो, कारण तो ईश्वराच्या कृपेस पात्र झालेला असतो. धर्मस्थापनेचे नर, ते ईश्वराचे अवतार. झाले आहेत पुढे होणार, देणे ईश्वराचे. असे धर्माची स्थापना करणारे पुण्यपुरुष हे ईश्वराचेच अवतार असतात. आतापर्यंत असे अवतार झालेले आहेत, सांप्रतही आहेत आणि पुढेही होतच राहतील. असे पुरुष उत्पन्न होणे हे ईश्वराचेच देणे आहे. उत्तम गुणाचा ग्राहिक, तर्क तीक्ष्ण विवेक. धर्म वासना पुण्य श्लोक, देणे ईश्वराचे. जो पुरुष उत्तम गुणांचा चाहता असतो, जो तर्कनिष्ठ आणि कुशाग्र बुद्धीचा विवेकी असतो आणि ज्याला धर्माविषयी आवड असून जो पुण्य श्लोक असतो, त्याच्यावर ईश्वराची पूर्ण कृपा आहे असे समजावे. सकळ गुणामध्ये सार, तज्विजात विवेक विचार. जेणे पाविजे पैल पार, अरत्र परत्रींचा. या विवेकामुळे आणि विचारपूर्वक आखलेल्या योजनांमुळे इहलोक आणि परलोक दोन्हीतून उत्तम प्रकारे पैल पार होता येते. तो विवेक आणि ते नियोजन जवळच असणे हे सर्व गुणांचे सार आहे. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे उत्तम पुरुष निरूपण नाम समास 6वा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे उत्तम पुरुष निरूपण नाम समास 6वा समाप्त.